महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला नागपूरचा हा रामगिरी बंगला आज या घडीला महाराष्ट्रातील राजकीय तमाम घडामोडींचं केंद्रस्थान झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या बंगल्यामध्ये आतमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे. महत्त्वाचे राजकीय नेते आतमध्ये दाखल झालेले आहेत. याची पार्श्वभूमी साधारण अशी आहे की सायंकाळी 8 वाजता 8:08 सुमारामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या ताफ्यासहित इथे दाखल झाले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते एका दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये होते. तिथे हजेरी लावून राजकीय चर्चेची, जागा वाटपाची दहीहंडी फोडण्यासाठी ते इथे दाखल झाले असं म्हणण्यास वावगं होणार नाही. त्यांच्या थोड्याच वेळानंतर आणखी एक ताफा आला, ज्या ताफ्यामध्ये महाराष्ट्र भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दाखल झाले आणि त्याच्या थोड्याच वेळानंतर आणखी एक ताफा आला, ज्या ताफ्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री स्वतः आतमध्ये आले. त्यांचा ताफा दाखल झाला आणि चर्चेला सुरुवात झाली. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज आपल्याला माहिती आहे की नागपूरमध्ये लाडक्या बहीण योजनेचा एक महत्त्वाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर सुमारे 4:30 वाजता नागपूरच्या विमानतळावरती मुख्यमंत्री परत जाणार होते. मुख्यमंत्र्यांचं शासकीय विमान तिथे वाट पाहत होतं, पण ऐन वेळेवर त्यांनी कार्यक्रम बदलल्याचं सांगण्यात आलं आणि ते विमानतळावर न जाता रामगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आणि त्याच वेळेला हे समोर उघडकीस आलं की आज इथे महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीचे खूप कंगोरे असले तरी महत्त्वाचा जो अजेंडा आहे तो जागा वाटपाचा आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये कितीतरी चर्चेच्या फैरी झाल्यानंतर कित्येक जागांवरती बोलणी अंतिम टप्प्यात आलेली आहे, पण अजूनही काही जागांवरती तिढा सुटायचा आहे आणि हा तिढा विनेबिलिटी म्हणजे ती जागा जिंकून देण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे या प्रश्नावरती हा तिढा अडकलेला आहे. महत्त्वाचा विषय असा की या काही ज्या जागा आहेत तिथे एकापेक्षा अधिक दावेदार आहेत आणि त्यामुळेच या तिढ्यातून कुठेतरी वाट काढण्यासाठी ही चर्चा फार महत्त्वाची समजली जाते. याशिवाय आणखी एक याला कंगोरा आहे तो असा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तारूढ जे महायुतीचं जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांच्या काही नेत्यांमध्ये वादविवाद सुरू आहेत. नको ते विधानं करण्यात येत आहेत. यामध्ये भाजपकडून गणेश हाके हे नाव पुढे आलं. शिवसेनेमध्ये तानाजी सावंत यांनी काही विधानं केली. अशी विधानं होऊ नये त्यासाठी हे घटक पक्षाचे जे महत्त्वाचे नेते आहेत, सर्वोच्च नेते आहेत महाराष्ट्राचे, ते काय भूमिका घेत आहेत ते एकमेकांना सांगणंसुद्धा महत्त्वाचं आहे. पण महत्त्वाचा विषय या जागा वाटपाचाच आहे आणि त्याच्यामध्येही एकमेकांचा विश्वास कायम ठेवणे ही सर्वात मोठं अडचणीची गोष्ट आहे. हे सर्वात मोठं आव्हान आहे असं म्हणता येईल. एक छोटंसं उदाहरण आपल्याला इथे देता येईल. आज सकाळी काटोल येथे विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्रमामध्ये अजितदादा पवार गेले होते. त्यांनी शेतकरी आणि महिलांच्या सभेमध्ये संबोधन केलं. आता इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काटोल हा विधानसभा मतदारसंघ अनिल देशमुखांचा आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झालेली आहे. अनिल देशमुख आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटामध्ये आहेत. त्यामुळे अर्थातच ते अजित पवारांच्या पक्षात नसले तरी अजित पवारांच्या गटाकडून काटोलवरती दावा ठोठवण्यात येत आहे आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचं नाव अजित पवार गटाच्याकडून पुढे करण्यात येत आहे काटोल येथे उमेदवारीसाठी. मात्र दुसऱ्या वेळेस काटोल येथेच भारतीय जनता पक्ष पारंपरिक पद्धतीनं राष्ट्रवादीच्या विरोधात लढत आलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने सुद्धा दावा काटोलचा सोडलेला नाही आहे. अशा कितीतरी जागा आहेत जिथे एकापेक्षा जास्त दावे आहेत आणि त्यामुळे आजची ही बैठक
त्या सगळ्या दाव्यामध्ये कोंडी फोडण्यासाठी आणि कुठेतरी महायुतीला पुढे नेण्यासाठी ही चर्चेची महत्त्वाची फैरी आज नागपूरला होत्या. त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय घडामोडींचं केंद्रस्थान हे नागपूर झालेलं आहे आणि नागपूरच्या सिव्हिल लाईन्स भागातील हा रामगिरी बंगला झालेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.